ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं बोललं जाते आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत येतं शिवसेना आमदार संतोष बांगर. दादा, ऑपरेशन टायगरची चर्चा अनेक दिवसापासून सुरू होती आणि आता यशस्वी झाल्याचं बोललं जाते. मला असं वाटते की पहिले 6 महिन्याच्या पूर्वीच आपल्याला सांगितलं होतं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. काल नागेश पाटील आष्टीकर जशी आम्हाला बातमी कळाली तसे स्वागत या ठिकाणी हिंगोली लोकसभेच्या वतीनं आम्ही त्यांचं केलेलं आहे. आता नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बळ मिळणार? 100% मिळणारच. का नाही मिळणार? एक लोकसभेचा खासदार, एक दमदार माणूस या ठिकाणी आमच्याकडे ती आलाय. निश्चितपणे शिवसेना वाढीत झाल्याशिवाय राहणार नाही. ऑपरेशन टायगर दिल्ली केंद्राच्या दृष्टीनं खासदार तिकडे गेले आहेत, परंतु बोललं जाते की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. मला असं वाटते की आगे आगे देखो होता है क्या. 100% तुम्ही जे बोलले ते सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. किती आमदार येतील तुमच्याकडे असं आकडा तर असं सांगता येणार नाही, पण मला असं वाटते की 13-14चा बॉम्ब पडल्याशिवाय राहणार नाही. 14 आमदार येतील असं म्हणत असं वाटतंय. आता बघा काय काय होते. बरं, आता जे तुम्ही आज वर्धापन दिन आहे, शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. एक शिवसेना सत्तेमध्ये आहे, एक विरोधामध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटते की विरोधामध्ये कोण आहे आणि कोण नाही याची आम्हाला ध्यान देण्याची आवश्यकता नाही. शिवसेना, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही सन्माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेची आहे. ते बाळासाहेबांचे विचार घेऊन या महाराष्ट्राला पुढे नेत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा तुम्ही बघितलंय मागच्या विधानसभेला, जिल्हा परिषदला, तुम्ही नगरपालिकाला, महानगरपालिकाला शिवसेनेच्या पाठीमागं, सन्माननीय एकनाथभाई शिंदेच्या पाठीमागं हा महाराष्ट्र उभं राहिलेला आहे. तुम्ही बॅनरबाजी केली हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये की विकासाच्या मुद्द्यावर आष्टीकर इकडे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. 100% बरोबर आहे. जो विकास 2 वर्षापूर्वी जो रखडलेला होता, तुम्हाला वाटते, मला असं वाटते की आता इथून समोर सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी या हिंगोली लोकसभेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर. खासदारानंतर आमदारात सुद्धा मोठ्या प्रमाणात फूट होणार आहे असा गोप्यस्फोट त्यांनी केलेला आहे आणि 13 ते 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करतील अशी त्यांनी माहिती दिली आहे. माधव रिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.